नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्त पद्धती या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक पहिले भारतातील व्यापारी बँका यांचा परिचय थोडक्यात बघू. बँक परिचय बघत असताना विद्यार्थी मित्र हो, आधुनिक काळामध्ये बँक किंवा अधिकोष ही जी संस्था होती ती सर्वांना परिचयाची आहे. बँकेलाच अधिकोष असं म्हणतात. या अधिकोषाचे या बँकिंगचे व्यवहार बऱ्याच पुरातन काळापासून चालत आलेले आहेत. प्राध्यापक काउंथर हा जो अर्थतज्ञ आहे, या अर्थतज्ञांनी असं म्हटलेलं आहे की व्यापारी, सावकार, सोनार हे आधुनिक बँकांचे पूर्वज होते. आधुनिक धर्तीची जी बँक पद्धतीची जी सुरुवात होती ते मध्ययुगात झालेली आपल्याला आढळून येते. त्या काळात पैसा म्हणून लोक मुख्यतः सुवर्ण आणि इतर धातूंच्या नाण्यांचा वापर पैसा म्हणून त्या ठिकाणी करीत होते. आपला पैसा, आपली संपत्ती सुरक्षित कशी ठेवावी या दृष्टिकोनातून श्रीमंत व्यक्ती जे होत्या, जे व्यापारी व्यक्ती जे होत्या, त्यांना नेहमी काळजी वाटत होती. कारण की त्या काळामध्ये जो पैसा होता तो श्रीमंत व्यक्तींकडेच होता, पैसा जो होता तो व्यापाऱ्यांकडे होता. मग अशा परिस्थितीमध्ये आपली जी संपत्ती आहे, आपला जो पैसा आहे त्या ठिकाणी तो सोनाराकडे ठेवण्याची कल्पना ही सर्वांनाच आवडली. आपला पैसा, मौल्यवान व किमती ज्या वस्तू होत्या त्या गावातील सोनाराकडे लोक ठेवू लागले. ही बँक पद्धतीची सुरुवात होती. त्या ठेवीबद्दल संबंधित जो ठेवीदार होता तो पावती देत असे. त्या सेवेबद्दल सोनार त्यांच्याकडून काही मोबदला त्या ठिकाणी घेत असे. पुढे मात्र सोनाराकडे हळूहळू पैसे ठेवणाऱ्यांची संख्या काय होत गेली, वाढत गेली आणि जास्तीचा पैसा जो सोनाराकडे होता त्या ठिकाणी तो निष्क्रिय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पडून राहू लागला. मग अशा परिस्थितीमध्ये सोनार काय करू लागले की जे गावातील जे गरजू आहेत त्या ठिकाणी जे कर्जाची परतफेड त्या ठिकाणी करू शकतील अशा व्यक्तींना ठेवीदारांनी जे पैसा जो दिलेला आहे त्या ठिकाणी सोनाराकडे त्या ठिकाणी तो पैसा गरजू व्यक्तींना आणि ज्यांना गरज आहे ते कर्जाची परतफेड करू शकतात अशा व्यक्तींना त्या ठिकाणी व्याज आकारून त्या ठिकाणी देऊ लागले. मग त्या मोबदल्यामध्ये ज्यांना गरज आहे, पैशाची गरज आहे, जे कर्जाची परतफेड करू शकतील अशा व्यक्तींना सोनार हे कर्जाऊ रक्कम त्या ठिकाणी देऊ लागले. त्या कर्जावरती व्याज आकारू लागले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हे सोनार जे होते ते नफा त्या ठिकाणी कमवू लागले. मग अशा ठेवीदारांना दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा जो कर्जावरील व्याजाचा जो दर होता त्या ठिकाणी तो जास्त आकारून सोनार हे जास्त नफा हे कमवू लागले होते. म्हणजे जे ठेवीदार होते, जे संबंधित जो पैसा जो होता तो सोनाराकडे ठेवू लागत होते, म्हणजे सर्वसामान्य जी व्यक्ती असेल त्या ठिकाणी ते सोनाराकडे पैसा म्हणून ठेवत होता आणि त्या मोबदल्यामध्ये मग त्या ठिकाणी ज्यांना गरज आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांच्यावरती व्याज आकारणी करून सोनार लोक हे नफा कमवू लागले होते त्या ठिकाणी. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंदे आणि व्यापाराचा खूप विकास झाल्यामुळे सोनाराजवळचे जे भांडवल होते ते भांडवल कमी पडू लागले. या गरजेमधून त्या ठिकाणी संयुक्त भांडवली बँकांचा उदय झाला आणि बँकांचा पाया हा घातला गेलेला आपल्याला दिसून येतो.
विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकांची व्याख्या आणि अर्थ आपण त्या ठिकाणी पाहू. इटलीमध्ये सोनार हे पावत्या लिहिण्यासाठी ज्या बाकाचा वापर करत होते त्या ठिकाणी त्याला बँको असे म्हणत. यावरून बँक असा शब्द प्रचलित झाला असावा असं म्हणतात. त्या बँक या इंग्रजी शब्दाला मराठीत अधिकोष असं म्हणतात. अधिकोष म्हणजे मोठा कोष होय. सर्वसामान्य जनता आपला जो अतिरिक्त पैसा आहे तो सुरक्षित राहावा, भविष्यकालीन गरजांसाठी जेथे जमा ठेवू शकते किंवा गरजू लोकांची जी पैशाची जी निकड किंवा पैशाची जी आवश्यकता भागवण्यासाठी ज्या ठिकाणी कर्ज देखील मिळते अशा संस्थेला आपण अधिकोष किंवा बँक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा या बँकेची व्याख्या बघू. त्याला असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, बँकेला असं म्हटलेलं आहे व सर्वसामान्य जी जनता आहे तर जनता आपला अतिरिक्त पैसा हा सुरक्षित राहण्यासाठी, भविष्यकालीन गरजांसाठी किंवा भविष्यकालीन त्यांना गरजा त्यांच्या भागवण्यासाठी त्या ठिकाणी जेथे जमा म्हणून ठेवू शकते किंवा गरजू लोकांची पैशाची गरज त्या ठिकाणी आवश्यकता भागवण्यासाठी ज्या ठिकाणी कर्ज देखील मिळू शकते अशा संस्थेला आपण अधिकोष किंवा बँक असे म्हणतात. आज अशा बँकांचा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु बँक या शब्दाची तंतोतंत व्याख्या करणे सोपे नाही, कारण निरनिराळ्या देशामध्ये एकाच प्रकारच्या ज्या बँका आहे त्या बँकांच्या कार्यामध्ये भिन्नता आपल्याला आढळून आलेली दिसून येते. दुसरे म्हणजे सांगायचं झालं तर एकाच देशामध्ये भिन्न भिन्न कार्य करणाऱ्या ज्या बँका आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. बँक या संकल्पनेचा अर्थ किंवा बँक ही जी संकल्पना आहे अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांनी त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. बँकेची ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या दिसून येतात. आपण भारतीय बँकिंग कायदा 1949 अंतर्गत बँकेची व्याख्या आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय बँकिंग कायदा अंतर्गत जो 1949 मध्ये त्या ठिकाणी केला गेला त्या कायद्याअंतर्गत बँकेची व्याख्या अशी करण्यात आलेली आहे. कर्ज देण्याकरिता किंवा भांडवल म्हणून गुंतवणूक करण्याकरिता लोकांकडून मागता क्षणी किंवा अन्य तऱ्हेने परत करावयाच्या किंवा चेक्स, आपण त्याला धनादेश म्हणतो, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून परत करावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणारी संस्था म्हणजे बँक होय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय बँकिंग कायदा 1949 अंतर्गत बँकेची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. पुढची व्याख्या आपण बघू. प्राध्यापक काउंथर यांनी बँकांची व्याख्या केलेली आहे. प्राध्यापक काउंथर यांनी असं म्हटलेलं आहे, बँकांचे कार्य करणाऱ्या लोकांकडून कर्ज घेऊन बदल्यात आपले कर्ज देऊन पैशाची निर्मिती करणे म्हणजे बँक होय. त्याचप्रकारे प्राध्यापक सेयर्स यांनी अशी व्याख्या केलेली बँकेची, ज्या संस्थेची कर्जे मोठ्या प्रमाणावर लोकांकडून स्वीकारली जातात व आपापसातील देणेघेणी मिटवण्यासाठी वापरली जातात अथवा मान्य केली जातात अशी संस्था म्हणजे बँक. विद्यार्थी मित्रांनो, वॉल्टर लिप यांनी देखील बँकेची व्याख्या केलेली आहे, ते आपण बघू. वॉल्टर लिप यांनी असं म्हटलेलं आहे, बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था की ज्या लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि त्यांनी धनादेशाद्वारे मागितले असता त्यांना परत करणे. जे अतिशय साधी सोपी
अशी व्याख्या आहे वॉल्टर लिप यांनी केलेली. बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था की ज्या लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि धनादेशाद्वारे मागितले असता त्यांना ते परत करते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जी बँक आहे त्या बँकेचे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतं. थोडक्यात जनतेकडून ठेवी स्वीकारणारी, ग्राहकांना कर्ज देणारी, ठेवीतील काही जो भाग आहे तो भाग वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी विनियोगामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी, तसेच संबंधितांनी जो काही संबंधित ठेवीदार असेल त्यांनी मागितल्याबरोबर परत करणे, त्याचप्रमाणे धनादेश, डिमांड ड्राफ्ट इत्यादीद्वारे पैसे देणे इत्यादी कार्य करणारी जी संस्था असेल तिला आपण काय म्हणतो? बँक असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बँकेचा परिचय आपण त्या ठिकाणी बघितला. आता आपण व्यापारी बँकांचे प्रकार अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळामध्ये बँका ही अनेक प्रकारची कार्य करताना आपल्याला दिसून येतात. मानवाच्या जशी जशी प्रगती होत गेली तसं त्यांच्या कामाच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी भर पडत आहे. आज बँका ठेवी स्वीकारण्याबरोबरच कर्ज देण्याचे व्यवहार करताना आपल्याला दिसून येतात. विशिष्ट क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा व काम करीत असताना या बँका आपल्याला दिसून येतात. म्हणजे वेगवेगळ्या या बँकांच्या कार्यावर आधारित या बँकांचे प्रकार त्या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिली जी व्यापारी बँकांचा जो प्रकार आहे तो आपण अभ्यासू. पहिला जो व्यापारी बँकांचा प्रकार आहे, पहिली बँक ती म्हणजे व्यापारी बँक. आता ही जी व्यापारी बँक आहे हा एक महत्त्वाचा बँकेचा एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला सांगता येतो. ही बँक सामान्यपणे अल्प मुदतीच्या चालू ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे अशी दोन कार्य सर्वसामान्य बँकांप्रमाणे ही बँक देखील त्या ठिकाणी करीत असताना आपल्याला दिसून येते. आता जो व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उलाढाल त्या ठिकाणी करावी लागते. त्यामुळे तो चालू खात्यावरती हा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावरती तो रक्कम जमा पण करतो आणि या बँका केवळ आणि केवळ व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी कर्ज देत असतो. आणि हा जो व्यापारी आहे असतो त्या ठिकाणी ह्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कर्जाची गरज भासत असते. हा व्यापारी वर्ग चालू खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा पण करत असतो आणि मोठ्या प्रमाणात रक्कम हा काढत पण असतो. म्हणून अशा बँकांना व्यापारी बँका असे म्हणतात, की ज्या बँका केवळ आणि केवळ फक्त व्यापार करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज देतात त्या बँकांना व्यापारी बँका असे म्हणतात. उदाहरणार्थ या बँका म्हणजे कोणत्या बँका? तर सेंट्रल बँक, युनियन बँक, स्टेट बँक, बडोदा बँक, देना बँक या इत्यादी ज्या बँका आहेत या बँकांना व्यापारी बँका असे म्हणतात. भारतात खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या व्यापारी बँका त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांचा दुसरा प्रकार आपण अभ्यासू तो म्हणजे औद्योगिक बँका. आता औद्योगिक बँका आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, देशाचा आर्थिक जो विकास आहे तो शेती विकासाबरोबरच औद्योगिक विकासावर देखील अवलंबून असतो. देशाचा जो आर्थिक विकास आहे
तो शेतीबरोबरच आर्थिक औद्योगिक विकासावरती देखील तो अवलंबून असतो. उद्योगांना दीर्घ मुदतीची कर्ज त्या ठिकाणी आवश्यकता असते. दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यासाठी औद्योगिक बँका ह्या स्थापन झालेल्या आहेत. देशातील जे मोठे उद्योग आहे, जे लघु उद्योग आहे, जे ग्रामोद्योग आहे, जे कुटीर उद्योग प्रस्थापित करणे, त्यांचा विस्तार करणे, त्यांचा विकास करणे, याच्यासाठी औद्योगिक बँका ह्या स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा हा पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर होण्यासाठी देशामध्ये अशा प्रकारच्या औद्योगिक बँका ह्या स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग ह्या बँका उद्योगांना इमारत बांधणे, नवीन यंत्रसामुग्री खरेदी करणे इत्यादी कामासाठी कर्ज पुरवठा करताना आपल्याला दिसून येतात. मग ह्या औद्योगिक बँकांमध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो? तर IDBI बँकांचा समावेश होतो, IFC बँकेचा समावेश होतो, ICICI या बँकेचा समावेश होतो, SIDBI या बँकेचा समावेश होतो, लघु उद्योग महामंडळाचा समावेश होतो, राज्य लघु उद्योग यासारख्या बँकांचा समावेश हा औद्योगिक बँकांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा व्यापारी बँकांचा प्रकार आपण त्या ठिकाणी बघू, ते म्हणजे कृषी बँक, म्हणजे शेतकी बँक. आता शेती व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या बँका आहेत त्या बँकांना शेतकी बँका किंवा कृषी बँका असे म्हणतात. शेती क्षेत्राला बी बियाणांची आवश्यकता असते. खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी, त्याचप्रमाणे बैलजोडी, वीज पंप बसवायचा आहे, दुभती जनावरे त्या ठिकाणी खरेदी करायची आहे, ठिबक सिंचना त्या ठिकाणी सोयी करायची आहे, फवारणीची यंत्र आहेत, गोदामे आहे, शीतगृह उभारायचे आहे, इत्यादी कारणांसाठी कर्जाची गरज भासत असते. आणि देशाचा जो आर्थिक विकास आहे तो औद्योगिक क्षेत्राप्रमाणे कृषी क्षेत्राच्या विकासावर देखील त्या ठिकाणी अवलंबून असतो. मग केवळ शेतीचा विकास करण्याच्या हेतूने कृषी बँकांची स्थापना केली जाते. कृषीप्रधान देशामध्ये या शेतकी बँकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला दिसून येते. ह्या शेतकी बँका ज्या आहेत, या कृषी बँका ज्या आहेत, त्या शेतकऱ्यांकडून ठेवी स्वीकारतात आणि त्यांना जे आवश्यक असलेली जे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन जे कर्ज त्या ठिकाणी देतात, शेती क्षेत्राच्या विकासासाठी या कृषी बँका ह्या स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारच्या ज्या कृषी बँका आहेत, जे शेती क्षेत्र जे आहे ते सर्वस्वी निसर्गदत्त असल्यामुळे, म्हणजे निसर्गावरती हे सर्व प्रकारे कृषी क्षेत्र हे अवलंबून असते. आणि ह्या क्षेत्रामध्ये जो उत्पादन खर्च आहे त्या ठिकाणी तो निश्चित स्वरूपाचा असतो, परंतु उत्पन्न जे आहे ते अनिश्चित स्वरूपाचे असते. त्यामुळे व्यापारी बँका किंवा ज्या इतर बँका आहेत की ज्या शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यामध्ये काय असतात, नाखुश असतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांचा पुढचा एक प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासू, तो म्हणजे बचत बँका. आता बचत बँका म्हणजे या बँका काय करतात, प्रामुख्याने लोकांच्या ज्या बचती आहे त्या गोळा करण्याचं काम करतात, त्या सांभाळण्याचं काम करतात. या बँका फक्त आणि फक्त केवळ ठेवी स्वीकारण्याचं काम करतात, त्या कर्ज देत नाहीत. लोकांच्या ज्या बचती आहे त्या गोळा करून जमा झालेल्या ज्या बचती आहे, त्या बचतीची ज्या ठेवी आहे त्या राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी काय करतात, गुंतवणूक करतात.
या उद्देशाने देशात बचती गोळा करणाऱ्या बँकांना बचत बँका स्थापन केल्या जातात. या बँका देशातील लोकांना बचतीची सवय लागावी, त्यांच्या खर्चावरती नियंत्रण राहावे या हेतूने स्थापन केल्या जातात. उदाहरणार्थ भारतातील जे पोस्ट ऑफिस आहेत त्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे बचत करणारी जे व्यक्ती आहे ती बचत करणारी व्यक्ती त्या खात्यावरती संबंधित रक्कम ही जमा करते आणि ही संबंधित रक्कम जी आहे ती ठराविक मुदतीसाठी असते. बँकेमध्ये तो संबंधित व्यक्ती खाते उघडून तो दररोज किंवा साप्ताहिक किंवा मासिक या प्रमाणात तो त्या ठिकाणी आपली रक्कम त्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा करतो. अशा प्रकारच्या जी बँक आहे त्या बँकेमध्ये ठेवीदार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आकर्षित व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून इतर बँकांपेक्षा जवळजवळ 0.5% अधिक व्याज या बचत बँका त्या ठिकाणी देत असताना आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे या बचत बँका ही आपले संबंधित लोकांकडून बचती गोळा करण्याचे काम करतात. त्या सामान्याचं त्या ठिकाणी काम करतात. त्या बँकांना बचत बँका असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण गुंतवणूक बँक बघू. गुंतवणूक बँक म्हणजे ज्या बँका आपले भांडवल लोकांकडून जमा केलेला जो पैसा आहे तो पैसा गुंतवणूक करण्याचं कार्य त्या ठिकाणी करतात. म्हणजे आपले जे भांडवल आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांजवळचे जे भांडवल आहे ते लोकांकडून जमा करून तो पैसा गुंतवणूक करण्याचे कार्य त्या ठिकाणी करतात. अशा बँकांना गुंतवणूक बँका असे म्हणतात. मग अशा प्रकारच्या गुंतवणूक बँकांमध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो तर ICICI बँक, UTI, LIC, सामान्य विमा महामंडळ यांचा समावेश हा गुंतवणूक बँकांमध्ये केला जात असतो. विद्यार्थी मित्र, आपण पुढची बँक त्या ठिकाणी बघू ते म्हणजे विनिमय बँक. व्यापारी बँकांचा हा एक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी देणीघेणी निर्माण होतात ती मिटवण्यासाठी किंवा एकमेकांच्या चलनाची जी अदलाबदल करावी लागते म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक देशाचं चलन कसं असतं त्या ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं, स्वतंत्र असतं, वेगवेगळं असतं. मग अशा प्रकारच्या एकमेकांच्या चलनाची अदलाबदल म्हणजे विनिमय. एकमेकांच्या चलनाची अदलाबदल करणे म्हणजेच विनिमय होय. एकमेकांच्या चलनाची अदलाबदल करून देण्याच्या उद्देशाने विनिमय बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या विनिमय बँकांची स्थापना आंतरराष्ट्रीय पातळीवरील शहरांमध्ये त्या ठिकाणी केली जात असते. देशाच्या विदेशी व्यापाराचे जे अर्थव्यवस्थापन करणाऱ्या बँकांना विनिमय बँका असे म्हणतात. देशाशी जो विदेशी व्यापार असतो त्याचा व्यवस्थापन करणाऱ्या ज्या बँका आहेत त्यांना विनिमय बँका असे म्हणतात. अशा प्रकारच्या बँकांच्या ज्या शाखा आहेत त्या विविध देशांमध्ये असतात. त्या बँकांमार्फत त्या ठिकाणी परकीय चलनाची खरेदी विक्री केली जात असते. परकीय चलनाची देवाणघेवाण करून आंतरराष्ट्रीय व्यापार हा विकसित केला जात असतो. अशा प्रकारे या बँकांना विनिमय बँक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांचा पुढचा एक प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे आयात निर्यात बँका. आता आयात निर्यात जी बँक आहे त्या ठिकाणी म्हणजे याला आयात निर्यात बँक असं देखील म्हणतात त्या ठिकाणी. म्हणजे देशाच्या आयातीला आणि निर्यातीला चालना देण्यासाठी ज्या बँका कर्ज पुरवठा करतात त्या बँकांना आयात निर्यात बँक असं म्हणतात.
म्हणजे देशाच्या ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या ठिकाणी वाढ व्हावी, आपल्या निर्यातीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने आयात आणि निर्यात व्यापारासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती या आयात निर्यात बँकेची स्थापना केली जाते. ही बँक आयातदार आणि निर्यातदार जे व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याबरोबरच व्यापारविषयक माहिती पुरवण्याचं काम ते त्या ठिकाणी करीत असताना आपल्याला दिसून येतात. मग अशा प्रकारची भारतामध्ये स्वतंत्र अशी आयात निर्यात अशी बँक सरकारने स्थापन केलेली आहे. त्याला आपण त्या ठिकाणी आयात निर्यात बँक असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांचा पुढचा एक प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासू, तो म्हणजे गृहवित्त बँका. तर विद्यार्थी मित्रांनो, गृहवित्त बँका कशाला म्हणतो आपण? जुनं घर घ्यायचं आहे, जुनं किंवा नवीन घर बांधायचं आहे, याच्यासाठी आपल्याला दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज भासत असते. मग ही गरज लक्षात घेऊन गृहवित्त बँका ह्या स्थापन झालेल्या आहेत. मग ह्या बँका काय करतात? समाजातील लोकांकडून ठेवी गोळा करून भांडवल बाजारातून भांडवल उभारणी करून राष्ट्रीय गृहनिर्माण बँकांमार्फत पुरवठा करून भांडवलाची उभारणी करतात आणि वित्त पुरवठा करतात. मग अशा प्रकारच्या राष्ट्रीय गृहनिर्माण जे बँक आहे त्या ठिकाणी गृहवित्त बँका ज्या आहेत त्या भारतामध्ये स्थापन झालेल्या आहेत. मग त्या कोणकोणत्या बँका आहेत? तर HDFC बँक आहे, LIC हाऊसिंग बँक आहे. अशा अनेक जे गृहवित्त बँका आहेत त्या गृहवित्त पुरवठा करीत असताना आपल्याला दिसून येतात. राष्ट्रीय पातळीवरती अशा गृहवित्त बँकांची स्थापना डिसेंबर 1987 मध्ये राष्ट्रीय गृह बँक म्हणून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. ही बँक काय करत असते? अप्रत्यक्ष वित्त पुरवठा करत असते. या बँका सहसा करून जे पगारदार जे लोक आहेत त्या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न नियमित स्वरूपाचं आहे त्या ठिकाणी अशा लोकांना कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करीत असते आणि नियमित हप्त्याने कर्जाची वसुली त्या ठिकाणी या बँका करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून या बँकांना आपण काय म्हणतो? गृहवित्त बँका असे म्हणतो. मग अशा प्रकारच्या गृहवित्त बँका या सरकारी क्षेत्रात पण आहेत आणि खाजगी क्षेत्रात देखील अशा प्रकारच्या गृहवित्त बँका आहेत. मग खाजगी क्षेत्रातील गृहवित्त बँकांमध्ये दिवाण, टाटा बिर्ला इत्यादी गृहवित्त बँकांचा समावेश हा केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांचा आणखी एक प्रकार आपण त्या ठिकाणी बघू, तो म्हणजे मध्यवर्ती बँका. आता मध्यवर्ती बँका या देशातील ज्या इतर बँका असतात त्यांच्या व्यवहारावरती प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. त्या बँकेला मध्यवर्ती बँका असे म्हणतो. मग देशाच्या हितासाठी, देशाच्या रक्षणासाठी, देशातील विविध प्रकारच्या ज्या बँकांच्या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली आहे. मग कोणत्याही देशामध्ये जी मध्यवर्ती बँक असते ती एकच असते. मग मध्यवर्ती बँका ह्या इतर बँकांप्रमाणे नफा याला महत्त्व देत नाही. त्या राष्ट्रहित आणि समाजहित, राष्ट्रहित आणि समाजाचं हित साध्य करण्यासाठी या मध्यवर्ती बँकेची स्थापना त्या ठिकाणी केलेली दिसून येते. मग राष्ट्राचं हित साध्य करण्यासाठी मध्यवर्ती बँका काय करतात? कागदी चलनाच्या निर्मितीचं काम करतात, सरकारची बँक म्हणून काम करतात, बँकांची बँक म्हणून काम करतात, पतनियंत्रण करतात, निरसन केंद्र म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात, विनिमय दर स्थिर राहावा म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात, चलन व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. अशा अनेक प्रकारची कार्य मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत असते. अशा प्रकारे
आर्थिक विकासासाठी मध्यवर्ती बँक ही महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, पुढचा एक व्यापारी बँकांचा प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासू, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बँका. आता दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक अर्थव्यवस्था ज्या होत्या त्या कोडमडलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण की महायुद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या विस्कटीत झालेल्या आपल्याला दिसून येतात. जे देश स्वतंत्र झाले त्या देशांची अर्थव्यवस्था ही अविकसित होती. युद्धामुळे काय झालेलं होतं, त्या ठिकाणी जी ढासळलेली जी अर्थव्यवस्था होती ती सुधारण्यासाठी, विकसित राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देण्यासाठी अशा दुहेरी हेतूने, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की युद्धामुळे जे अविकसित म्हणजे जे ढासळलेल्या जी अर्थव्यवस्था आहे त्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी आणि जे विकसित राष्ट्र आहे त्या विकसित राष्ट्रांच्या विकासासाठी कर्ज देण्यासाठी अशा दुहेरी हेतूने, दुहेरी उद्देशाने आंतरराष्ट्रीय बँकांची स्थापना ही करण्यात आलेली होती. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती 1945मध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन संस्थांची स्थापना करण्यात आली. जगातील बहुतेक देश या दोन ज्या बँका आहेत म्हणजे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या बँकेचे सभासद असलेले आपल्याला दिसून येतात. जे देश सभासद आहेत त्यांना परकीय चलनाची जी समस्या आहे त्या ठिकाणी ते काही प्रमाणात का होईना त्या ठिकाणी दूर झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग यामुळे काय झालेलं त्या ठिकाणी या बँकांच्या स्थापनेमुळे असं झालेलं आहे की जे अविकसित आणि जे विकसनशील जे राष्ट्र आहे त्या राष्ट्रांच्या आर्थिक विकास साध्य करण्यासाठी या जागतिक पातळीवरती म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती 1945मध्ये ज्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या बँकेच्या माध्यमातूनच निश्चितपणे जे अविकसित आणि जे विकसनशील राष्ट्र आहे त्यांना आर्थिक विकास साध्य करण्यासाठी निश्चितपणे मदत झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक व्यापारी बँकांचा प्रकार आपण बघू, तो म्हणजे सहकारी बँक. आता ग्रामीण किंवा सहकारी जे शहरी भाग आहे, ग्रामीण किंवा जो शहरी भाग आहे त्या शहरी भागातील लोक सहकार तत्वावरती त्या ठिकाणी एकत्र येतात आणि सामान्य लोकांकडून भाग भांडवलाच्या रूपाने भांडवल उभारणी करून बँका किंवा पतसंस्थांची स्थापना करीत असतात. मग अशा प्रकारे एकमेकांची त्या ठिकाणी सहकार तत्वावर लोक एकत्र येतात. या सहकार्याद्वारे सभासद जे लोक आहेत त्या ठिकाणी त्या परस्परांना आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी करीत असतात. आणि या बँका ज्या पतसंस्था आहेत त्या ठिकाणी ज्या सहकारी बँका आहेत या बँका ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी नेहमी हे प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांना अल्प मुदतीची, मध्यम मुदतीची कर्ज देऊन त्यांच्या पतविषयक गरजा भागवून शेती विकास साध्य करण्याचा प्रयत्न या सहकारी बँकांच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. मग या बँका फक्त शेतीलाच नाही तर शेतीपूरक व्यवसायांना देखील अर्थसहाय्य त्या ठिकाणी करीत असताना आपल्याला दिसून येतात. या बँका ग्रामीण क्षेत्रापासून ते राज्य पातळीवरती प्रस्थापित झालेल्या आपल्याला दिसून येतात. खेड्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या कार्यकारी सहकारी संस्था आहेत, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका आहे. अशा ज्या बँका आहेत ह्या बँका ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सहकारी बँका त्या ठिकाणी आपण अभ्यासले. आणखी एक व्यापारी बँकांचा प्रकार आपण अभ्यासू, तो म्हणजे उपभोग बँका. तर विद्यार्थी मित्रांनो
मोटर वाहन घ्यायचं आहे आपल्याला, दूरदर्शन संच घ्यायचा आहे, टी व्ही घ्यायचा आहे आपल्याला, LED घ्यायचा आहे, दुचाकी वाहन घ्यायचं आहे, फ्रीज घ्यायचं आहे, यासारखे जे टिकाऊ ज्या उपभोग्य वस्तू आणि ज्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी या बँका जनतेला काय करतात, त्या ठिकाणी कर्ज देत असतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा ज्या बँका करतात त्या बँकांना उपभोग बँका असे म्हणतात. मग या बँका, व्यापारी बँका देखील जनतेला उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज देतात. परंतु अमेरिकेमध्ये अशा उपभोग्य बँकांची प्रगती ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेली दिसून येते. अशा ज्या उपभोग्य बँका आहेत या बँकांच्या कार्यामुळे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय जे जनता आहे त्यांना टिकाऊ उपभोग्य वस्तू खरेदी करून त्यांचा राहणीमानाचा दर्जा त्यांना उंचावता त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. आणि हे उपभोग बँकांमुळे त्या ठिकाणी घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे व्यापारी बँकांचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासले आहे. धन्यवाद.